बोकडाला कापून करतो त्याला मटन पार्टी म्हणतात, कोंबडीला कापून खातो त्याला चिकन पार्टी म्हणतात, केक कापून खातो त्याला बर्थडे पार्टी म्हणतात, माणसांना मारून खातात त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात। भावांनो आणि बहिणींनो, आज आपण श्रीराम पाटीलांच्या प्रचार सभेसाठी एकत्र जमलेलो आहोत। पहिली फेज संपली, दुसरी फेज संपली। नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांची सगळी भारतीय जनता पार्टी जेव्हा मैदानात उतरली तेव्हा म्हणत होती की 400 पार 400 पार। दोनच फेज संपले आणि त्यांच्या तोंडाला फेस आला। आता 200 पार म्हणण्याची सुद्धा त्यांची ताकद राहिली नाही। ते भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी आणि या देशाचे पंतप्रधान दोनच फेज संपल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरून मुसलमानांच्या मुद्द्यावर आले, मंगळसूत्राच्या मुद्द्यावरती आले। माझा त्यांना प्रश्न आहे, मोदी साहेब, तुम्ही मंगळसूत्राची आठवण केली, तुम्ही मुसलमानांची आठवण केली, पण तुम्ही मच्या महागाईची आठवण केली नाही। ती जरा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला या महागाईची आठवण करून देईल। आपण हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे भावांनो आणि बहिणींनो। यहाँ पर बहुत सारे मेरे मुस्लिम भाई बैठे हुए हैं। मैं कहना चाहती हूँ इन सबको, भाई और बहनों, हम भूले नहीं है एनआरसी के बारे में। हमें आज भी याद है बिल्किस बानो की बारे में जिस प्रकार से केंद्र सरकार ने 15 अगस्त के दिन ही उनके आरोपियों को छोड़ा था और जिस प्रकार से उनकी सजा माफ करने की कोशिश की थी, हम ये आज भी नहीं भूले हैं। ये बात हमें ध्यान में रखनी पड़ेगी। आम्ही मोठ्या ह्याच्याने सांगू इच्छितो की कर्नाटकाचे प्रज्वलला रेवंथी नावाच्या माणसाचा हातात हात घेऊन नरेंद्र मोदी साहेब सांगत होते की माझा हात बळकट करा। अरे त्या प्रचंड रेवन्नाच्या 2970 सेक्स स्कॅन्डलच्या क्लिप सापडल्या आणि त्याला अटक करायचं म्हणून तो जर्मनीला पळून गेला। कसल्या बेटी बचाव आणि बेटी पढावच्या गप्पा तुम्ही मारतात। शेवटच्या 2 गोष्टी सांगणार आहे भावांनो आणि बहिणींनो। आज आपल्याला या देशामधले 16 लाख कोटी रुपये नरेंद्र मोदींनी 22 कंपन्यांचे माफ केलेले आहेत। आम्ही इंडिया आघाडीचे लोक सांगतो आहोत की हे 16 लाख कोटी रुपये इथून पुढे कंपन्यांचे माफ होणार नाहीत। प्रत्येक बाईच्या अकाउंटमध्ये वर्षाला 1 लाख रुपये पडतील आणि आम्ही त्या बायकांना सन्मानाने जगायला लावू। या देशामधल्या शेतकऱ्याला 30% ट्रॅक्टरचा जर जीएसटी भरावा लागतो, 17-18% जर बियाण्याचा भरावा लागतो, तर तो त्यांना भरावा लागणार नाही। आणि इथे धर्माच्या नावानं राजकारण होणार नाही, जातीच्या नावानं राजकारण होणार नाही, इथं विकासाच्या नावानं राजकारण होईल। ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि म्हणून शेवटचं माझी एक मैत्रीण सांगते ते सांगते, इथे भुसावळचा प्रश्न आहे। या भुसावळच्या जवळ दीपनगरच्या इथे रक्षाताईंना तिथली रक्षा कधीच दिसली नाही। तिथल्या शेतकऱ्याचं पीक कायम करपत गेलं। शेवटचा 2 मिनिटाचाच वेळ आहे म्हणून शेवटचं सांगते आणि थांबते। बोकडाला कापून करतो त्याला मटन पार्टी म्हणतात, कोंबडीला कापून खातो त्याला चिकन पार्टी म्हणतात, केक कापून खातो त्याला बर्थडे पार्टी म्हणतात, माणसांना मारून खातात त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात। त्याला भारतीय